महाकाल। आता आम्ही आलो इथं दक्षिणेश्वर काली मंदिरात। मंदिर परिसर बघा खूप मोठा आहे, खूप भव्य आहे। आम्ही आधी उतरलो कलकत्ता एअरपोर्टला, नेताजी सुभाषचंद्र बोस कलकत्ता एअरपोर्ट। तिथून आम्ही लोकल कॅब बुक केली, एक्सयूव्ही केली बुक। त्याचे 1300 रुपये झाले। अंतर फक्त 25 ते 30 किलोमीटर आहे, तर तिथे तुम्हाला लोकल कॅब पण भेटेल। तिथून तुम्हाला तो लोकल कॅबवाला मंदिराच्या परिसरात सोडेल। इथं आल्यानंतर सिस्टम अशी आहे की आधी तुम्हाला तुमचे मोबाईल जमा करावेच लागतात। आतमध्ये चेकिंग होते। मोबाईल जमा केल्यानंतरच तुम्ही आतमध्ये जा। चपला किंवा तुमचे जे लगेज असेल, बॅग असतील, ते पण तुम्ही इथं जमा करू शकता। मंदिराचा परिसर तुम्हाला दाखवतो, तुम्ही बघून घ्या मंदिराचा परिसर कसा आहे तो। कारण आतमध्ये कॅमेरा घेऊन जाण्यासाठी बंदी आहे। कॅमेरा घेऊन जाऊ शकत नाही, मोबाईल घेऊन जाऊ शकत नाही। आणि आतमध्ये मंदिर पण खूप छान आहे। आणि आज आम्ही परिसर बघा, तो परिसर बघून घ्या। परिसर बघितला, आतमध्ये तो खूप चांगलं आहे। गर्दी असते, शनिवार रविवार खूप जास्त गर्दी असते। आज शुक्रवार होता, तर इथं आम्ही लोकल्स जे आहेत त्यांना विचारलं, तर ते बोलले की आज गर्दी नसेल, आणि तसंच होतं। गर्दी आहे, पण आज शुक्रवार आहे, गर्दी पण भरपूर आहे। पण सिस्टम चांगली आहे त्यांची की पटापट माणसाचे दर्शन होतात। कारण 3 दर्शन दिलेले, एक काली मातेच्या एका साईडने, दुसऱ्या साईडने आणि एक मधून। तर अशा पद्धतीने दर्शन होतात आणि दर्शन लवकर होतात। एक तास लागतो फक्त, 1 ते सव्वा तास, त्यात तुम्हाला दर्शन होईल। मूर्ती खूप छान आहे आणि तिकडची एनर्जी पण खूप चांगली आहे। म्हणजे इथं तुम्ही याल तर मी जे अनुभवलं ते ऊर्जा अशी आहे की तिथं तुम्हाला बसून ध्यान करायला, मंदिरात जी मूर्ती आहे काली मातेचं जे गर्भगृह, त्याच्या समोरच एक मोठं असं मेडिटेशनसाठी एक हे केलेलं आहे त्यांनी, म्हणजे एक जागा आहे। तिथं बसून तुम्ही काली मातेची मूर्तीचे दर्शनही करू शकता आणि मेडिटेशनही करू शकता। आणि मी तर बोलेल दर्शन केल्यानंतर थोडा वेळ तरी ध्यान करा, पण तिथं ध्यान केल्याने तुम्हाला वेगळीच एक अनुभूती ऊर्जेची होईल आणि खूप चांगलं वाटेल। आणि इकडची एनर्जी खूप चांगली आहे, एक अट्रॅक्टिव्ह एनर्जी आहे की तिथं तुम्ही बसाल, ध्यान कराल तर तुम्हाला असं वाटेल की उठूच नाही। जे मी फील केलं ते सांगतो। तर हा मंदिराचा परिसर पण तुम्ही बघितलेला आहे। आतमध्ये मोबाईल घेऊन जाऊन देत नाही, त्यामुळे आम्ही तिकडची शूटिंग करू शकत नाही। जर तुम्हाला यायचं असेल तर कसं यायचं तेही तुम्हाला सांगितलंय, पण तुम्ही एकदा इथं अवश्य भेट द्या, नक्की भेट द्या आणि बघा इकडची ऊर्जा कशी आणि इकडचं मंदिर कसं आहे। जय श्री महाकाल।